श्री गुरुपादुकाभ्यां नमः. आदरणीय स्वामी भक्त महादेव दामोदर भट लिखित सोहम साधना पंथराज या ग्रंथाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया या ग्रंथातील प्रकरण 13 साधकांना मार्गदर्शनपर बोध याचा भाग 7. भक्तिभावे अखंड सोहम अनुसंधानात राहून आणि कर्तृत्वाहंकार टाकून प्राप्त कर्म करणारा गुरुपुत्र संन्यासीच असतो. ते बुद्धी धुरे करुनी कर्म करीती चित्त देऊनी परी ते नैष्कर्म्यापासूनी मुक्त दिसती. जे बुद्धीचिये ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही म्हणोनी कर्मेची करिता पाही चोखाळले. अगा करितेन वीण कर्म तेची ते निष्कर्म हे जाणती स्ववर्म गुरुगम्यचे. बुद्धीपासोनी या शरीरापर्यंत अहंतेची मात नाही येथे म्हणोनी ते कर्मी वर्तताही जाण शुद्ध होती पूर्ण स्वभावेची. कर्तृत्वाहंकार गाळोनिया जे जे स्वभावे निपजे कर्मजात तेची ते नैष्कर्म्य ऐसी ही पावन गुरुगम्य खूण जाणती ते. स्वधर्माचरण आणि संयमी जीवन ह्याबरोबर थोडीशी विरक्ती अंगी बाणेल तर गृहस्थाश्रमी साधकाला सुद्धा सोहम साधना उत्तम जमेल. नावेक विरक्तू जाहला देहधर्मी नियतू तरी तोची नव्हे व्यवस्थितू अधिकारिया. क्षणैक विरक्त जाहला जो येथ तेवी नियमित देहधर्मी ऐसा व्यवस्थित आहे व्यवहारी तोची अधिकारी नोहे काय. ज्ञानेश्वरीत 6व्या अध्यायात प्रतिपादन केलं गेलेलं नाथ संप्रदायी योगसाधन गृहस्थाश्रमी व्यक्तींसाठी नाही. ते साधन फार कठीण आहे, अवघड आहे. आपल्यात ते साधन अंगीकारण्याची योग्यता नाही. हे किंवा ह्यासारखे इतर न्यूनगंड साधकानं काढून टाकावे. संसारात स्वधर्माचरण करून आणि संयमी जीवन सांभाळून थोड्याशा विरक्तीनं साधकानं हळूहळू ही सोहम साधना नियमित केली तरी पुरे. सर्व व्यवहारात पद्मपत्राप्रमाणे अलिप्तता अंगी कशी बाणेल हे साधनेतील ध्येय ठेवावं. जो अंतरी दृढू परमात्मरूपी गुढू बाह्यतरी रूढू लौकिकू जैसा. तो इंद्रिया आज्ञा न करी विषयांचे भय न धरी प्राप्त कर्म न अव्हेरी उचित जे जे. तो कर्मेंद्रिये कर्मी राहाटता तरी न नियमी परी तेथिचेनी उर्मी झाकोळेना. तो कामना मात्रे न घेपे मोहमळे न लिंपे जैसे जळी जळे न शिंपे पद्मपत्र. तैसा संसर्गा माझी असे सकळांसारिखा दिसे जैसे तोय संगे आभासे भानुबिंब. तैसा सामान्यत्वे पाहिजे तरी साधारणुची देखिजे येरवी निर्धारिता नेणिजे सोय जयाची. ऐसा चिन्ही चिन्हितू देखसी तोची मुक्तू आशापाश रहितू वोळखपा. अर्जुना तोची योगी विशेषिजे जो जगी म्हणोनी ऐसा होय या लागी म्हणिपे तू ते. तू मानसा नियमू करी निश्चळू होय अंतरी मग कर्मेंद्रिये ही व्यापारी वर्ततू सुखे. जो का पार्था गूढ परब्रह्मपदी ठेवी दृढ बुद्धी अंतरात. आणि जैसे लोक वागती संसारी तैसा बाह्यात्कारी वर्ततसे. इंद्रियासी आज्ञा करी ना किरीटी धरी ना जो भीती विषयांची. आणि प्राप्त कर्म जे जे का उचित ते ते नाही जात अभेरोनी.
कर्मेंद्रिये कर्मी वावरता पार्था, तयासी सर्वथा आवरीना. परी तेथे उर्मी होय जी निर्माण, तेणे ज्याचे मन झाकोणेना. कामने माझारी गुंतोनी न जाय, न जो लिप्त होय मोहमळे. जैसे पद्मपत्र राहोनी जळात, भिजेना तयात लेश मात्र. तैसा उपाधित नव्हे लिप्त जो का, सकळा सारिखा दिसोनिया. तोय संगे जैसे भानुबिंब भासे, तैसा तोही दिसे संसारात. आणि का सारिखा सर्वसाधारण, दिसे बाहेरून पाहू जाता. परी अभ्यंतरी निर्धारिता साची, नाकळे तयाची आत्मस्थिती. धनंजया ऐशा लक्षणांनी युक्त, आसक्तीरहित असे जो का. ओळखावा तोची मुक्त तोची योगी, वर्णिता जो जगी विशेषत्वे. तूही पार्था व्हावे ऐसेची निजांग, म्हणोनी हे सांगे तुझ प्रती. आवरोनी मन अर्जुना केवळ, होई तू निश्चळ अंतर्यामी. मग आपुलाले करोत व्यापार, सुखाने साचार कर्मेंद्रिये. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. श्रीमत सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.